छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचं ठिकाण म्हणजे किल्ले रायगड. रायगडाच्या विकासासाठी राज्य सरकारनं दिलेल्या 600 कोटी रुपयांच्या आराखड्याला केंद्र सरकारनं तत्वतः मंजुरी दिली आहे. तसंच गडकोट किल्ल्यांच्या विकासाचे अधिकार राज्य सरकारला मिळणं ही बाब ऐतिहासिक असल्याचं शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केलंय. रायगडाप्रमाणे राज्यातल्या अन्य किल्ल्यांच्या संवर्धन सरकारनं महामंडळाची स्थापना करावी असं मतही संभाजीराजेंनी व्यक्त केलंय. रायगड विकास आराखड्याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी राज्य सरकारनं तयार केलेल्या 600 कोटीच्या आराखड्याला केंद्र सरकारनं तत्वतः मंजुरी दिलेली आहे. या संदर्भात बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत गडकोट किल्ल्यांचे ब्रँड ॲम्बॅसेडर खासदार छत्रपती संभाजीराजे. राजे, ही जी मंजुरी दिलेली आहे त्याच्यामुळं काय नेमका फायदा होणार आहे, कशा प्रकारचे डेव्हलपमेंट होणार आहे? खऱ्या अर्थाने नुसतं एक्झिक्युशन हे पूर्ण महाराष्ट्राच्या हातीत दिलेलं आहे. सुपरविजन जे असणार आहे, टेक्निकल सुपरविजन जे असणार आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटचं ASI डिपार्टमेंट करणार. बाकी एकंदरीत सगळं, मग ते टेंडरिंग असेल, काम सगळं करून घेण्याचं विषय असेल, हे सगळं महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे ज्युनियर इंजिनियर्स असतील किंवा इंजिनियर्स असतील, हे सगळं एक वेगळा स्टेटचा सेल तयार केला जाईल आणि त्या स्टेटच्या सेल केल्याच्या माध्यमातून हे सगळं त्याची मुवमेंट, त्याचं सगळं संवर्धन, रिस्टोरेशन हे सगळं त्यातनं होणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाची आणि आनंदाची बाब आहे, ज्याच्यामुळं आपल्याला दर 2 कोटीसाठी किंवा 2 लाखासाठी आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटकडं रायगडच्या किल्ल्याच्या संवर्धनासाठी आपल्याला जावं लागणार आहे. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. उत्तरेतले अनेक किल्ले आपण पाहिले तर अक्षरशः डोळ्याचे पारणे फिरतात, पण आपले किल्ले जे आहेत ते दुर्गगडावर आहेत. अशा परिस्थितीत त्याच्या विकासासाठी किती निधी लागेल, त्याच्या संदर्भातला काही अभ्यास झालेला आहे काय, किंवा ते काय सरकारला तुम्ही सांगितलेलं आहात का? नाही, मी प्रांजळपणे सांगू इच्छितो, मी तसं काही बोललो नाही. पण मी म्हणतो, रोल मॉडेल आपल्याला जर बघायचं असेल तर राजस्थानचे किल्ले पाहायला पाहिजे. म्हणजे कुठला किल्ल्यांचा इतिहास नसतानासुद्धा एक उदयपूर घराणं जर सोडलं किंवा चित्तोडगड जर सोडलं तर आपण खऱ्या अर्थाने त्यांच्याकडे पैसे कसे जमा होतात, त्यांच्याकडे कुठनं फंडिंग होते, पर्यटन दृष्टिकोन ठेवून ते किल्ल्यांचं प्रोव्हिजन कसं करतात, ह्याचा अभ्यास होणं गरजेचं आहे. आणि हे केव्हा होणार आहे, जोपर्यंत तुम्ही एक वेगळं सेल किंवा एक वेगळं महामंडळ काढल्याशिवाय त्या लोकांना त्याची जबाबदारी लक्षात येणार नाही. त्यांनी जायला पाहिजे, त्याचं रिसर्च होणं गरजेचं आहे, संशोधन होणं गरजेचं आहे की त्या किल्ल्यांचं संवर्धन कसं होते, बीबी का मकबराचं कसं होते किंवा हुमायून टोम्बचं कसं होते. राज्याचा प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.